हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलू लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। लेयरचा पराठा बनवायचा आहे। त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते असं बारीक खिसणीने खिसून घ्यायचे आहेत। त्यानंतर तिखट, मीठ, हळद टाकलेलं आहे त्यामध्ये आणि भरपूर कोथिंबीर वापरायची आहे आणि हा मॅगी मसाला टाकलेला आहे। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये एखादी वेळेस उकडताना थोडं मॉइश्चर वगैरे असतं, त्यामुळे आपण थोडंसं तेल टाकून कढईमध्ये हे मिश्रण जे आहे ते परतून घेणार आहोत। असं हे परतून घेतल्यामुळे पराठा करताना मिश्रण बाहेर येत नाही। अगदी जास्त वेळ नाही परतायचा आहे, 2 मिनिटच आपण हे मिश्रण परतून घेणार आहोत। त्यानंतर नेहमी आपण पोळ्या करतो तशी पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याची पातळशी पोळी लाटून घेतलेली आहे। त्यावर मी थोडंसं तूप लावून घेत आहे, त्याच्याऐवजी तुम्ही तेल सुद्धा लावू शकता। आणि जे मिश्रण आपण केलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि हातानेच पातळसर सगळीकडे पसरून घेऊया। व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे। आता मधून एक काप द्यायचा आहे आणि छान असा रोल करत जायचं आहे। हे असं रोल केल्यामुळे खूप छान लेयर होतात आणि झटपट पण होतो। टिफिनला सुद्धा हा छान आहे, मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा किंवा नाश्त्यासाठी सुद्धा छान आहे। तर असा हा छानसा पराठा आता आपण थोडंसं पीठ लावून घेऊया आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। याआधी सुद्धा मी तुम्हाला एक आलू पराठा दाखवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते तुम्ही पाहू शकता। आता हे पराठा जो आहे तो आपण बटर किंवा तेल असं दोन्हीपैकी काही लावून भाजू शकतो। खूपच सुंदर दिसत आहे, एकदम खमंग आणि छान भाजला जात आहे, सुगंध पण छान येत आहे। तर असा हा आपला छानसा लच्छा पराठा तयार झाला आहे। खूप मऊ लुसलुशीत असे आलू पराठे आपले तयार झालेले आहेत। तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा।